येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्या माजलगाव मतदारसंघातील त्या शहरातील या सर्व कार्यकर्त्याला चांगलं आणि मानाचं स्थान देऊन उद्या आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली एक आगळं वेगळं त्या ठिकाणचं काम आपण त्या ठिकाणी करू एवढंच या ठिकाणी बोलतो। आणि परत एकदा सर्वांनी वार्डामध्ये 5-10 लोकांची एक कमिटी करून त्या कमिटी 10 लोकांची करून त्या कमिटीसोबत आपण काम करावं एवढंच बोलतो। थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। मुंबई मार्केट कमिटीचे सभापती बाबासाहेब यांना विनंती करतो की त्यांनी या बैठकीत मार्गदर्शन करावं। आजच्या माजलगाव शहराच्या बैठकीचे मार्गदर्शक माझे आमदार आदरणीय राधाकृष्णांना सर्वांचे लाडके अपक्ष उमेदवार रमेशराव अडसकर, दादा राजेश भैया, रतन बाप्पा, विनायक खान, हिंदूभाई, सर्वांची माफी मागून आदरणीय व्यासपीठ आज या ठिकाणी अण्णाच्या अध्यक्षतेखाली माजलगाव शहराची बैठक या ठिकाणी आयोजित केली। मित्रहो, आता प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। आजपासून 7व्या दिवशी मतदान आणि शहरामध्ये 12 प्रभाग आणि 40 बूथ याचं नियोजन करणं फार आता महत्त्वाचं आहे। कारण की ग्रामीण भागामध्ये शेगडीची लाट नाही तर वादळ म्हणावं लागतं, वादळ आलेलं आहे आणि त्याचा परिणाम माजलगाव शहरामध्ये आपल्याला कसा करून घेता येईल आणि जास्तीत जास्त प्रत्येक वार्डामध्ये आपल्याला वीज भेटेल याचं नियोजन या ठिकाणी करावं लागणार आहे। आणि नियोजन करीत असताना अपक्ष उमेदवारी आपल्या असल्यामुळे शेगडी चिन्ह आहे आणि शेगडी चिन्ह हे घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे। ते पोहोचवण्याचं काम खास करून माझ्या युवक मित्रांना प्रत्येक वार्डामध्ये जाऊन प्रत्येक घरामध्ये जाऊन महिला वर्गाला ज्येष्ठ नागरिकांना आपली मिशाली डेमो जे पीस आहे आपला मशीनचा त्याच्यावर 28 नंबर दुसरी मशीन खालून 5वा असं व्यवस्थितरित्या समजून सांगून त्यांना आपलंसं करून घेण्याचं काम या ठिकाणी करावं। आताच विजयदादानं म्हणून आपल्या रमेशरावनं यांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे। आता आपण आपल्या वॉर्ड न सोडता, कारण तुम्ही वडवणीला जाऊन उपयोग नाही आता वडवणी माझ्याने इथं येऊन उपयोग नाही। आता आपण आपलं घर आपलं वॉर्ड सांभाळा, वॉर्डमध्ये कोण येतंय काय होते पूर्ण हालचालीवर लक्ष ठेवावं आणि त्याप्रमाणे सूचना ज्येष्ठांना कराव्यात। आणि या ठिकाणी फॉर्म भरण्यापासून रमेशरावनं सांगितल्यापासून फॉर्म भरायच्या दिवशी आदरणीय अण्णांचे व मोहनराव काकाचे आशीर्वाद त्यांना पहिल्या दिवशी भेटलेले, मग त्यानंतर वाढत खूप मोठा पाठिंब्याचा आशीर्वाद आपल्या अपक्ष उमेदवार रमेशराव अडसकर यांना भेटला। या सर्व गोष्टीचा नक्कीच आपल्याला फायदा होईल। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की शहरामध्ये लक्ष देणं फार गरजेचं आहे। मुस्लिम समाजानं कुठल्याही भूलतापाला बळी पडू नये, कारण की कुठलेही आता काही मुद्दा नसल्यामुळे अपवादी वापरायचे खूप मोठे चान्सेस आहे की आता फलाने नेते आल्यावर अशोक बघू काय होईल, तिकडं जाईल तिकडं बसेल, काय नाही काय होणार नाही काय जाणार नाही काय नाही। सर्वांना त्यांना मनातून बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि त्याला विधानसभेत रमेशरावला पाठविल्याशिवाय आम्ही कुणीही शांत बसणार नाही वही तुम्हाला देतो। आणि पुन्हा एकदा आपल्याला 20 तारखेला आपल्या वॉर्डामध्ये माजलगाव शहरामध्ये न सोडता आपल्या वार्डात भेटायला प्रयत्न करावे एवढं आपल्या सर्वांना विनंती करतो व थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र।
या बैठकीचे प्रमुख माजलगाव मतदारसंघाचे उमेदवार रमेश सरावजी आडसकर, बाजार समितीचे सभापती अशोकरावजी आबाडक, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले राजेशजी साळवे, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय माझे ज्येष्ठ सहकारी बंडरावजी बाप्पा, माजलगाव शहर आणि त्यांच्या पुरस्कृतून या ठिकाणी जमलेले माजलगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण मित्रांनो आणि बंधूंनो, विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आता आलेला आहे. प्रचाराचे आता फक्त 5 दिवस राहिलेले आहेत आणि हे करत असताना आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपले आपले वार्ड, आपले आपले गाव, आपले आपले प्रभाग या ठिकाणी सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. आरोप प्रत्यारोप विरोधकांच्याकडनं झालेले आहेत. उमेदवाऱ्या कशा मिळाल्या, त्याचा गौडबंगाल काय झालं, मागच्या 2 महिन्यापासून मी स्वतः आणि माझ्याबरोबर अनेक माझे इच्छुक सहकारी या ठिकाणी उमेदवारीच्या बाबतीत प्रयत्न केले, परंतु माजलगाव मतदारसंघामध्ये 4 महिन्यापूर्वी निवडून आलेले खासदार यांनी काय नाटक केलं, वडणुकीच्या सभेमध्ये त्यांच्या भाषेत असं सांगितलं की त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप जर होत नसतील तर मग उमेदवार दिला कसा, कोण उमेदवार दिला, त्याचा आणि तुमच्या राष्ट्रवादीचा संबंध काय, तो कुठल्या पक्षातला उमेदवार होता, कुठल्या पक्षातून घेतला, त्याला उमेदवारी दिली. माजलगावची जनता, माजलगाव मतदारसंघातली या 3 तालुक्याची जनता दूधपोळी नाही. सगळ्यांना तुमचं गौडबंगाल आता उघडं पडलेलं आहे आणि म्हणून रमेशरावजी आडसकर या ठिकाणच्या 3 तालुक्यातील, मग ते धारूर असेल, वडवणी असेल, माजलगाव तालुका असेल, या सर्व तालुक्यातल्या 3 तालुक्यातल्या ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन या ठिकाणी रमेशरावजी आडसकरांची उमेदवारी या ठिकाणी अपक्ष म्हणून आपल्या समोर ठेवलेली आहे. एक चारित्र्य संपन्न उमेदवार, मागच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून आपल्या समोर ते आले, त्यांना कोणी धोका दिला, 2-3 दिवसात कोणी बेईमानी केली, हे सगळं श्रुत जनतेच्या समोर आहे, निश्चितच लोकांच्या समोर आहे. आणि आज बेईमानी करणारा उमेदवारच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुमच्या समोर या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि मग प्रामाणिक कार्यकर्त्याला, चारित्र्य संपन्न कार्यकर्त्याला तुम्ही मत देणार का बेईमानी करणाऱ्याला, या ठिकाणच्या दारुडे उमेदवाराला आपण मत देणार, त्याचा निर्णय आणि म्हणून हे चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. मी आपला अधिक वेळ घेणार नाही. सकाळी 9-10 वाजल्यापासून लोक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. उमेदवारांना 10 ठिकाणी जावं लागतं, त्यामुळे त्यांना या ठिकाणी यायला वेळ झाला, म्हणून मी आपला अधिक वेळ घेणार नाही. येणाऱ्या 20 तारखेला, आता फक्त 5 दिवस प्रचाराचे राहिलेले आहेत, येणाऱ्या 20 तारखेला त्यांचं चिन्ह शेगडी आहे. आताच आबांनी सांगितलं की घरोघर शेगडी सांगायची गरजच नाही. गॅसची शेगडी ही 100% लोकांच्या घरी शेगडी आहे.
फक्त नंबर शोधायचं काम आहे. मतदारांनी जाताना 28 नंबरवर आपलं बटन दाबायचं. तिथं चिन्ह शेगडी असते, शेगडीच्या समोरचं बटन दाबून रमेशराव आडसकरांना प्रचंड मतानं आपण विजयी करा. हीच कॉन्फिडन्स आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय आपण माजलगाव मतदारसंघ विधानसभेचे 2024चे अपक्ष उमेदवार रमेशरावजी आडसकर साहेब यांच्या प्रचारात माननीय राधाकृष्ण अण्णा ओके पाटील, अशोक आबा डग, विजयदादा साळवे साहेब, बप्पा, विनायक चाचा, प्रभाकर काका व इतर सर्वच मान्यवर, मला माफ करा जर बप्पा कोणाचं नाव विसरलं, राजेशजी साळवे साहेब, मला माफ करा, मी सर्वांचं नाव घेत नाही कारण सर्वच इथं प्रमुख आहेत. खरं म्हणलं उपस्थित सर्वांचेच इथं उपस्थित असल्याचे सर्वांचेच आभार. पहिली गोष्ट म्हणायला गेलं तर विश्वनाथ दादा, ही निवडणूक म्हणजे आता 3 पिढ्यांच्या ह्याच्यात आहे. तुमची एक पिढी, एक भारत जिजा झाले आणि एक आमची, अशा वळणावर येऊन टेकली इकडं की आपल्याला आता ठरवायचंय की माजलगाव मतदारसंघाला योग्य दिशा द्यायची आहे का नाही. मागच्या 25 वर्ष झालं सर्वांनी पाहिले काय परिस्थिती झाली आहे. मागच्या 8-10 दिवसात साहेबांसोबत माझा योग आला. मागचे 61 ते 63 गाव आम्ही फिरले असताना एक सुद्धा रस्ता नाही. बऱ्याचशा जागे लाईटचा प्रश्न, आतापर्यंत लाईटच नाही लोकांना त्या साईडला. किती वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य भेटून. कुठंतरी आता आपल्याला एक विचार करणं गरजेचं आहे आणि विचार आपल्याला प्रामाणिक आणि नैतिक माणूस कोण आहे त्याचा विचार करून आपल्याला ह्या लोकांना हबाळा दाखवायचा आहे. येत्या 20 तारखेला 28 अनुक्रमांक नंबरच्या व शेगडी या बटनावरती आपल्याला मतदान देऊन साहेबांना भरघोस मतांनी विजयी करायचे व आपल्याला माजलगाव एका चांगल्या एका रस्त्यावर आणून पुढे हे कसं माजलगावचा विकास होईल आणि कोणाचा वैयक्तिक विकास नाही होणार ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मी एवढंच आपल्याकडे व्यक्त करतो व सर्वांना विनंती करतो की साहेबांचं नाव आणि अपक्ष असल्यामुळे सर्वांना काही गैरसमज इथं भरपूर लोकांपर्यंत पोहोचवली जातील, कोणाचे काही गोष्टी व्हायरल केल्या जातील, त्याच्यावरती विश्वास न ठेवता या माणसाकडे प्रामाणिकपणे विश्वास ठेवू शकतात. अण्णा आहेत, अशोकाबा आहेत, विजयदादा आहेत, सर्वच ज्येष्ठ मंडळी आपल्या सोबत आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण मतदान करा एवढीच विनंती आणि सर्व इकडे आल्याबद्दल आपला वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार.